बौद्धजन हितवर्धक संघ कापडगाव रजिस्टर ए 1060 चे सन्मान्य अध्यक्ष बाळकृष्ण मानकाजी कांबळे यांनी या बुद्धपीठावरती येऊन बसायचं आहे। मुंबई संघ या मुंबई संघाचे सन्माननीय अध्यक्ष या ठिकाणी दीपकजी कांबळे यांनी या बुद्धपीठावरती येऊन बसायचं आहे। त्याचबरोबर स्थानिक कमिटीचे अध्यक्ष माननीय विश्वासजी कांबळे या लगेच पुढे या। आमचे सर्व जे कॅप्टन आहेत त्या कॅप्टनचं या ठिकाणी सन्मान सत्कार करणे हे आमचं आद्य कर्तव्य आहे। मुंबई संघ या मुंबई संघाचे जे सचिव आहेत प्रवीण कांबळे त्यांनी या बुद्धपीठावरती यायचे। किरण कांबळे जे आहेत त्या किरण कांबळे यांनी या बुद्धपीठावरती यायचं आहे। मी सर्वांना या ठिकाणी विनंती करतो की आपण आमचे जे कॅप्टन आहे ते कॅप्टन यापुढे अशाच प्रकारे या बुद्धविहाराचं जे काम आहे ते काम या ठिकाणी करणार आहेत। त्याचबरोबर त्यांची आम्हाला प्रेरणा होती आणि आम्हाला मार्गदर्शन त्यांचं लाभलेलं आहे। त्यांच्या कारकिर्दीमध्ये हा उद्घाटन सोहळा अतिशय आनंदी वातावरणामध्ये पार पडत आहेत। शशिकांत जी कांबळे आहेत, त्याचबरोबर दिनेशजी कांबळे माजी अध्यक्ष त्यांनी या बुद्धपीठावरती येऊन बसायचे। प्रवीण कांबळे या बुद्धपीठावरती येऊन बसायचं आहे। आपण उत्कृष्टपणे मुंबईमध्ये जे काम आहे इथपर्यंत लोकांना संदेश पोहोचवण्याचं जो काम आहे ते संदेश पोहोचवण्याचं काम प्रवीण कांबळे या ठिकाणी करतायत। प्रत्येकामध्ये चैतन्य निर्माण करण्याचं काम मुंबईचे सेक्रेटरी तरुण सेक्रेटरी आहे। आपल्याला माहिती आहे बुद्ध मूर्ती म्हणजे हे जे रूप आहे बुद्धांचं रूप ते तिथून इथपर्यंत आणण्याचं जे काम आहे आणि अतिशय सुंदर आणि देखणं अशा प्रकारचं रूप त्यांनी या ठिकाणी सर्व कापडगाव जे वाशी आहे या वाशियांना आणून दाखवलेला आहे। त्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्यासाठी जोरदार आपण टाळ्या वाजवायच्या आहेत आणि मी त्यांना विनंती करतो आपण पुढे यायचे। संदेश कमलाकर कांबळे यांनी देखील या बुद्धविहारासाठी फार मोठं अशा प्रकारचं काम केलेलं आहे आणि त्यांनी पुढे यायचं आहे। त्यानंतर माजी अध्यक्ष महेंद्रजी कांबळे यांनी या बुद्धपीठावरती यायचे। चंद्रकांत कांबळे जे आहेत ते चंद्रकांत कांबळे यांनी देखील या बुद्धपीठावरती यायचं आहे। दिनेश कांबळे आपण पुढे या। फार महत्त्वाचे अशा प्रकारे जे लोक आहेत त्या लोकांनी या बुद्धविहारासाठी फार मोठं अशा प्रकारचं योगदान दिलेलं आहे आणि यांच्या अध्यक्षतेखाली यांच्या कॅप्टनगिरीखाली आपण सर्व जे काम आहे ते काम या ठिकाणी पार पडलेलं आहे। ही जी तरुण पिढी आपल्याला यासमोर दिसते हे बौद्धजन हितवर्धक संघाचे खंदे अशा प्रकारचे कार्यकर्ते आहेत। सगळ्यांना पुढे भविष्यामध्ये आपल्याला संघटनेचं काम करण्याची संधी मिळणार आहे आणि त्यामुळे इथून आपण सगळ्यांनी जी प्रेरणा आहे ती प्रेरणा घ्यायची आहे। त्याचबरोबर या ठिकाणी महेंद्र कांबळे कुठे असतील, कृष्णा कांबळे जे कुठे असतील त्यांनी ताबडतोब या ठिकाणी कृष्णारामजी कांबळे यांनी या बुद्धपीठावरती यायचं आहे। मुंबई कार्यकारिणीचे सर्व जे सभासद आहेत ते सर्व कार्यकारी जे मंडळ आहे त्या मंडळाने या बुद्धपीठावरती यायचं आहे। त्यांना विनंती आहे। कार्यक्रमाला आपल्या उशीर होतोय। ज्यांची नावं घेतलेले आहे त्यांनी पुढे यायचं आहे। त्याचबरोबर या स्थानिक संघामध्ये हरहुन्नरीनं काम करणारे 3-3, 4-4 वाजेपर्यंत पहाटे काम करणारे आमचे सैनिक बंधू संतोष कांबळे यांना देखील विनंती करतो की त्यांनी या बुद्धपीठावरती येऊन बसण्याची कृपा करावी। 2च मिनिटामध्ये आपण या सर्वांचा सन्मान सत्कार या ठिकाणी करणार आहोत आणि त्यामुळे मी आपल्याला विनंती करेन की आपण या ठिकाणी ताबडतोब या बुद्धपीठावरती बसून घ्यायचं आहे, धम्मपीठावरती बसून घ्यायचं आहे। मंगेश मालोजी कांबळे यांनी या धम्मपीठावरती यायचं आहे। राहुल कांबळे यांनी या धम्मपीठावरती यायचं आहे। अमर कांबळे यांनी धम्मपीठावरती यायचं आहे। रवींद्र विठ्ठल कांबळे मुंबईचे हे सर्व या ठिकाणी ज्यांनी खरोखर आम्हाला असं वाटलं होतं की बुद्धविहाराचं काम पूर्णपणे झालेलं होतं, बुद्ध मूर्ती आल्याशिवाय या ठिकाणी या बुद्धविहाराचं उद्घाटन होणार नव्हतं, या सर्व तरुण मंडळांनी मुंबईमध्ये मेहनत घेऊन ही बुद्ध मूर्ती इथपर्यंत आणण्याचं काम या सर्व मुंबईच्या जे तरुण मंडळ आहे त्या तरुण मंडळाने सन्माननीय कार्यकारी मंडळाने केलेलं आहे आणि त्यामुळे त्या सर्वांनी पुढे यायचंय। मिलिंद कांबळे स्थानिक कमिटीचे खजिनदार ज्यांच्याकडे महत्त्वाचं पद या ठिकाणी होतं आणि प्रत्येक ठिकाणी जिथे कमी तिथे आम्ही कोणताही प्रसंग असो त्या ठिकाणी खंबीरपणे उभे राहणारे आपले खजिनदार
मिलिंद कांबळे यांनी या धम्मपीठावरती येऊन बसायचं आहे. मुंबई संघाचे संघचालक माननीय कृष्णारामजी कांबळे यांनी या बुद्धपीठावरती यायचं आहे. मी आपणास या ठिकाणी विनंती करतो, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय याची मला जाणीव आहे आणि त्यामुळे आपण ताबडतोब या बुद्धपीठावरती हजर राहायचं आहे. प्रशांत कांबळे आमचे तरुण तडफदार असे प्रकारचे ॲडव्होकेट प्रवीण कांबळे यांनी देखील या बुद्धपीठावरती येऊन बसायचं आहे. बौद्धजन हितोर संघ कापडगाव या संघाच्या महिला मंडळ, या महिला मंडळामध्ये आमच्या महिला मंडळाच्या अध्यक्षा मालती भिकाजी कांबळे यांनी या बुद्धपीठावरती येऊन बसायचे. अनुपमा विश्वास कांबळे यांनी या बुद्धपीठावरती येऊन बसायचं आहे. सेक्रेटरी आहेत आमच्या अश्विनी वहिनी ज्या आहेत त्यांनी देखील या व्यासपीठावरती बुद्धपीठावरती येऊन बसण्याची व्यवस्था केलेली आहे. आपण सर्वांनी असं नसतं व्हायचं आहे. महिला अध्यक्षा ताबडतोब या ठिकाणी या धम्मपीठावरती येऊन बसण्याची कृपा करावी. अनुपमा विश्वास कांबळे, अश्विनी राजेंद्र कांबळे यांनी या धम्मपीठावरती येऊन बसण्याची कृपा करावी अशी मी आपणास या ठिकाणी विनंती करतो. थोड्याच वेळामध्ये आपण या ठिकाणी या गोड कौतुकाच्या कार्यक्रमाला सुरुवात करतोय. आमच्या संघाचे माजी खजिनदार सुरेश कांबळे पोस्टमन यांनी देखील या धम्मपीठावरती येऊन बसायचं आहे. त्याचबरोबर आमचे मुंबई संघाचे सन्माननीय सभासद काशीनाथ कांबळे, या काशीनाथ कांबळेंनी देखील बुद्धपीठावरती यायचं आहे. महिला मंडळाच्या ज्या अध्यक्ष आहेत त्या महिला मंडळाच्या अध्यक्षांनी या बुद्धपीठावरती पहिला जे रो आहे त्या रोमध्ये बसण्याची या ठिकाणी कृपा करावी. कारण बाबासाहेबांनी दिलेला जो संदेश आहे, स्त्री पुरुष तुलना संदेश आहे, तो संदेश या ठिकाणी आपल्याला पाळायचा आहे. जेवढा सन्मान पुरुषांना आहे तेवढाच महत्त्वाचा सन्मान हा महिलांचा आहे आणि तो प्रत्यक्ष बाबासाहेबांनी सन्मान हा त्यांच्या पदरी दिलेला आहे आणि त्यामुळे ताबडतोब या ठिकाणी येऊन बसायचं आहे. ज्या उमेश कांबळेने खेडमध्ये ते नोकरीला होते, नोकरीच्या निमित्त आपला धम्माचा संदेश त्या ठिकाणी पोहोचवलेला आहे आणि तिथे ज्या ठिकाणी राहतात तिथून देखील 25,000चं धम्मदान त्यांनी या विहारासाठी आणून दिलेलं होतं. असे अनेक सक्रिय कार्यकर्ते आपल्या या संघटनेमध्ये आहेत. प्रत्येकाचं योगदान मला खूप या ठिकाणी आनंद होतो की प्रत्येकानं या विहारासाठी धम्मदान या ठिकाणी दिलेलं आहे. त्यांचा नाम उल्लेख केलेला आहे. ज्यांना यथाशक्तीप्रमाणे ज्यांचा या ठिकाणी सन्मान सत्कार करता येईल मुख्य कार्यक्रमामध्ये केलेला आहे. आणि त्यामुळे पुन्हा एकदा मी आपणास विनंती करेन की ज्या लोकांनी 1-1 लाख रुपये या ठिकाणी दिलेले होते, मग आत्ता का नाही तर त्यांचा सन्मान सत्कार जो आहे तो काल या ठिकाणी पाहुण्यांच्या समोर झालेला आहे. तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बौद्धजन हितवर्धक संघ कापडगाव, या बौद्धजन हितवर्धक संघ कापडगाव यांनी जी गेली 15 वर्ष जे स्वप्न बघितलेलं होतं आणि या 15 वर्षाचं स्वप्न आज साकार होण्याची जी वेळ आहे ती वेळ या ठिकाणी कालपासून येऊन ठेपलेले. त्यातील महत्त्वाचे जे प्रोग्राम्स आहेत ते कालपासून या ठिकाणी सुरू झालेले आहे. पहिलं जे पुष्प आहे ते पहिलं पुष्प उद्घाटनाचं माननीय राजरत्नजी आंबेडकर आणि महाथेरो यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी ते केलेलं आहे. त्याचबरोबर आजच्या दिवसाचं हे दुसरं जे पुष्प आहे ते दुसरं पुष्प या ठिकाणी गुंफलं जाते आणि म्हणून त्यासाठी रसिका मनोहर कांबळे 1,000 रुपये त्यांनी धम्मदान जे आहे ते धम्मदान या विहारासाठी दिलेले जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. आणि म्हणून या सर्वांचा सन्मान सत्कार करणे हे फार महत्वाचं आहे. बौद्धजन हितवर्धक संघ या संघाचे अध्यक्ष महोदय या ठिकाणी बाळकृष्ण मानगाजी कांबळे यांना या ठिकाणी मी विनंती करतो, कारण ते या कमिटीतले सर्वात मोठे कॅप्टन ते आहेत आणि म्हणून त्यांनी अध्यक्ष या नात्यानं आपले जे सर्व जे सन्माननीय अध्यक्ष महोदय जे बुजुर्ग आहेत त्यांचा सन्मान सत्कार या ठिकाणी करावा. बाळकृष्ण मानकाजी कांबळे महिलाचा पहिला सत्कार या ठिकाणी होईल आणि म्हणून मी त्या आमच्या मालतीताई आहेत, मालती भगिनी आहेत, त्यांनी या ठिकाणी फार मोठी धुरा सांभाळलेली आहे आणि म्हणून मी त्यांना विनंती करतो की त्यांनी मालती वहिनी यांचा सन्मान सत्कार या ठिकाणी करावा. बाळकृष्ण मानकाजी कांबळे. धन्यवाद. यानंतर या विहाराचे सेक्रेटरी म्हणून ज्याने आतापर्यंत काम पाहत आहेत ते शशिकांतजी कांबळे. या शशिकांतजी कांबळे यांनी अध्यक्ष माननीय
BM कांबळे यांचा या ठिकाणी सन्मान सत्कार करावा अशी मी त्यांना या ठिकाणी विनंती करतो। बाळकृष्ण मानकाजी कांबळे, त्याचबरोबर मुंबई संघाचे सन्माननीय अध्यक्ष दीपकजी कांबळे यांचा मान सन्मान या ठिकाणी शशिकांतजी कांबळे यांनी करावा अशी मी आपणास या ठिकाणी विनंती करतो। स्थानिक संघाचे सन्माननीय अध्यक्ष विश्वास कांबळे यांचाही सन्मान या ठिकाणी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। त्याचबरोबर स्थानिक संघाचे सन्माननीय अध्यक्ष महोदय आणि विश्वस्त म्हणून ज्यांनी सुरुवातीला सेक्रेटरी काम पाहिलेलं आहे ते विश्वास कांबळे यांचा मान सन्मान शशिकांतजी कांबळे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। मुंबई संघाचे माजी अध्यक्ष दिनेशजी कांबळे यांचा मान सन्मान या ठिकाणी शशिकांतजी कांबळे यांनी करावा अशी मी आपणास या ठिकाणी विनंती करतो। दिनेशजी कांबळे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा मान सन्मान या ठिकाणी करावा। संदेशजी कांबळे यांनी देखील फार मोठं या विहाराच्या कामे फार मोठं काम केलेलं आहे, त्यांचाही सन्मान या ठिकाणी शशिकांतजी कांबळे यांनी करावा अशी मी त्यांना या ठिकाणी विनंती करतो। त्याच्यानंतर संदेशजी कांबळे यांचाही मान सन्मान या ठिकाणी करावा। माननीय महेंद्र लक्ष्मण कांबळे यांचाही मान सन्मान या ठिकाणी करावा। उमेशजी कांबळे यांचा मान सन्मान करावा। त्यानंतर ॲडव्होकेट यांचा मान सन्मान करावा अशी मी आपणास या ठिकाणी विनंती करेन। यानंतर पाठीमागच्या रो मध्ये बसलेले त्या ठिकाणी सन्माननीय या ठिकाणी कार्यकर्ते आहेत, त्यांचा मान सन्मान उपस्थित जे आता ज्यांचा मान सन्मान केलेला आहे किरण सीताराम कांबळे आपण थोडेसे अध्यक्षांच्या बाजूला असल्यामुळे थोडेसे नजरेतून आपण सुटलेले आहात आणि त्यामुळे मूर्ती छोटी पण कीर्ती महान अशा प्रकारे सर्व कागदपत्र पूर्ण करण्याचं जे काम आहे त्यांनी केलेलं आहे। त्यानंतर प्रवीण कांबळे देखील कीर्ती छोटी पण मूर्ती छोटी पण कीर्ती महान त्यांची आहे आणि त्या देखील एकाच उंचीचे 2 सेक्रेटरी आपल्याला सापडलेले आहेत आणि त्यांनी उत्तम अशा प्रकारचं जे काम आहे ते काम या ठिकाणी केलेलं आहे। त्याचबरोबर मी आपणास या ठिकाणी शशिकांतजी कांबळे यांना विनंती करेन, समोर जे अध्यक्ष महोदय जे कॅप्टन बसलेले आहेत त्यांनी आपल्या पाठीमागे असणारे जे सन्माननीय जे सभासद आहेत त्यांचा सन्मान सत्कार या ठिकाणी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। संतोष भाई यांचा सन्मान सत्कार या ठिकाणी होतोय। त्याचबरोबर माननीय प्रशांत भानू कांबळे यांचाही सन्मान सत्कार या ठिकाणी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। बाळकृष्ण मानकाजी कांबळे यांना विनंती करतो, चंद्रकांत रत्नू कांबळे यांचा मान सन्मान या ठिकाणी करावा। मुंबईच्या ठिकाणी हे सर्व कार्यकर्ते रात्रभर जागून पैसा गोळा करण्याचं जे काम आहे म्हणजे सर्वच सभासद हे करत होते आणि याच्यामध्ये या सर्वांचा शिवाचा वाटा आहे। त्याचबरोबर सुरेश लक्ष्मण कांबळे यांचा मान सन्मान दीपकदाजी कांबळे यांनी करावा अशी मी विनंती करतो। विश्वास कांबळे यांना विनंती करतो की राहुल कांबळे यांचा मान सन्मान या ठिकाणी करावा। राहुल कांबळे यांचा मान सन्मान या ठिकाणी करावा। मी कृपया या ठिकाणी विनंती करेन की आपल्याला सगळ्यांना फोटो मिळणार आहे, फोटोग्राफर आपले फोटो या ठिकाणी घेत आहेत, छायाचित्र तुम्हाला त्यांचं मिळेल। अमर जे आहेत त्या अमरांचं जे अभिनंदन आहे ते अभिनंदन या ठिकाणी शशिकांत कांबळे करतील अशी मी त्यांना विनंती करतो। आमच्या ज्या अश्विनी वहिनी आहेत मालतीताई कांबळे यांना मी या ठिकाणी विनंती करतो की आपल्या अश्विनी वहिनी ज्या आहेत त्या वहिनींचं या ठिकाणी अभिनंदन, त्यांना धन्यवाद या ठिकाणी द्यावे। खंबीर ज्या वेळेला नेतृत्व असतं तेव्हा कोणतंही जे काम आहे ते काम या ठिकाणी चांगल्या पद्धतीने होत असतं आणि ही सर्व संघटनेची धुरा सांभाळणारे हे लोक आहे यांच्या नेतृत्वाखाली हे उत्तम अशा प्रकारचं काम या ठिकाणी चाललेलं आहे। त्याचबरोबर प्रभाकर कांबळे यांचं या ठिकाणी अभिनंदन दीपक कांबळे यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो।
दीपक कांबळे, मुंबई संघाचे माजी अध्यक्ष या ठिकाणी दिनेश कांबळे यांना विनंती करतो की सुमेध कांबळे यांचं अभिनंदन जे आहे ते अभिनंदन या ठिकाणी करावं आणि प्रभाकर कांबळे यांचं अभिनंदन या ठिकाणी अध्यक्ष दीपक कांबळे यांनी करावं। यानंतर माननीय महेंद्रजी कांबळे, त्याचबरोबर अतुल कांबळे हे सध्या स्थानिक संघाचे उप सेक्रेटरी आहेत, त्यांचंही या ठिकाणी अभिनंदन करावं। संतोष कांबळे आमचे माजी जे सैनिक आहेत त्यांना विनंती करतो त्यांचा मान सन्मान या ठिकाणी करावा। जेवढे या महत्वाच्या व्यक्ती या धम्मपीठावरती आहेत तेवढेच तुम्ही देखील खाली बसणारे लोक आहेत आणि त्यामुळे त्याचबरोबर पीटी कांबळे जे आहेत की सर्वांना प्रेरणा देणारे, जोरजोरात ओरडून सगळ्यांकडून अगदी नीटनेटकेपणा जो आहे तो त्यांच्याकडे आहे आणि ते काम करणारे या ठिकाणी आमचे सन्माननीय या ठिकाणी विश्वस्तामधले आहेत। तर पीटी कांबळे कुठे असतील तर त्यांनी ताबडतोब या धम्मपीठावरती यायचंय आणि आपला मान सन्मान जो आहे तो स्वीकारायचा आहे। पीटी कांबळे यांनी या रंगमंचाशी संपर्क साधायचा आहे। बौद्धजन हितवर्धक संघ रजिस्टर संस्थेचे कार्यकारिणी सदस्य तसेच शहाजी हायस्कूल अक्कलकोट येथील मुख्याध्यापक आदरणीय सुदेश कांबळे सर यांचं पुष्प देऊन मुंबई संघाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय दीपक कांबळे यांनी पुष्प देऊन त्यांना सन्मानित करावं असं मी त्यांना या ठिकाणी सूचित करतो। जोरदार टाळ्या। बौद्धजन हितवर्धक संघ या संघाचे होतकरू सन्माननीय सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आदरणीय रोशनजी कांबळे यांना संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष BM कांबळे यांनी पुष्प देऊन या ठिकाणी सन्मानित करावं। रोशनजी कांबळे। त्याचबरोबर हे विहार जे अत्यंत सुटसुटीत आणि सुबक असं दिसतंय त्या विहाराची प्रकाश योजना मुंबई संघाचे माजी खजिनदार आदरणीय कुंदनजी कांबळे आणि त्यांचे सहकारी राजेशजी कांबळे यांनी आपल्या कल्पनाशक्तीतून हे विहार कसं सुंदर दिसेल आणि त्यासाठी त्यांनी कमीत कमी वेळेमध्ये या ठिकाणी विहाराचं सुशोभीकरण दिसण्यासाठी त्यांनी ही विहाराला जी प्रकाश योजना केलेली आहे ते सन्माननीय कुंदन कांबळे आणि राजेशजी कांबळे यांनी या ठिकाणी येऊन या संघाचे माजी अध्यक्ष आदरणीय दिनेश कांबळे यांनी राजेशजी कांबळे यांचं पुष्प देऊन या ठिकाणी सन्मान करायचं आहे। बौद्धजन हितवर्धक संघ या संघाचे स्थानिक कमिटीचे खजिनदार आदरणीय कृष्णा दादू कांबळे यांनी या ठिकाणी येऊन त्यांचं या ठिकाणी पुष्प देऊन त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे। स्थानिक संघाचे सन्माननीय अध्यक्ष विश्वासजी कांबळे यांना मी विनंती करतो की त्यांनी कृष्णा दादू कांबळे यांचा फूल देऊन सत्कार करावा। रजिस्टर संस्थेचे विद्यमान उपाध्यक्ष आदरणीय गोगटे कॉलेजचे माजी रजिस्ट्रार आदरणीय मोहनजी कांबळे या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। रजिस्टर संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष BM कांबळे यांनी त्यांचं पुष्प देऊन या ठिकाणी त्यांना सन्मानित करायचं आहे। BM कांबळे यांना विनंती आहे की त्यांनी आदरणीय मोहन कांबळे यांचं पुष्प देऊन या ठिकाणी त्यांना सन्मान करायचं। आपण आज मोठ्या आनंदानं
ज्या पेंडॉलमध्ये बसलो आहोत, या पेंडॉलला जागा या मुंबई संघाचे आदरणीय सभासद आयुष्यमान मनोहर सखाराम कांबळे यांनी उपलब्ध करून दिली आणि तुम्ही आम्ही सर्वांनीच अंगमेहनतीने ती जागा बसण्यायोग्य केलेली आहे असे आदरणीय मनोहर सखाराम कांबळे यांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. मनोहर सखाराम कांबळे. विहाराचं रंगरंगटीचं काम हे पेंटर मनोज बाबू कांबळे, मनोज रामा कांबळे आणि विवेक कांबळे, अमित कांबळे, पिंट्या कांबळे यांनी अहोरात्र या ठिकाणी केलेलं आहे. तरी मी त्यांना या ठिकाणी या व्यासपीठावर त्यांचा सन्मान करण्यासाठी बोलवत आहे. जे समोर जी बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगचं नामकरण आपण केलेलं आहे. त्यागमूर्ती माता रमाई बाबासाहेब आंबेडकर सभागृह असं त्या बिल्डिंग वरती नाव कोरलंय. ते सनी महेंद्र कांबळे यांनी सुद्धा या ठिकाणी आपला सत्कार करून घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहायचंय. सनी कांबळे. त्याचबरोबर या विहाराच्या कंपाऊंडसाठी जी जमीन लगतची जमीन पाहिजे होती ती कोणतेही आडेवेडे न घेता रामचंद्र सुळकाजी कांबळे यांनी ही जमीन या ठिकाणी कंपाऊंड वॉलसाठी दिलेली आहे. त्याचबरोबर मिलिंद कांबळे सुद्धा यांनी थोडीशी जमीन या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. त्यांना या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी उपस्थित राहावं. आदरणीय रामचंद्र सुळकाजी कांबळे. मी आदरणीय सचिन रामचंद्र कांबळे यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी पियुष कांबळे यांचा सत्कार करतील. कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष विश्वासजी कांबळे. फोटो काढा. त्याचबरोबर जी 2 मजली बिल्डिंग उभी राहिलेली आहे ते जमीन मालक आहेत त्या कुटुंबियाच्या वतीनं दीपक गंगाराम कांबळे यांना मी या ठिकाणी पुष्प देऊन आमच्या संघटनेचे माजी अध्यक्ष आदरणीय महेंद्र कांबळे हे त्यांना पुष्प देऊन या ठिकाणी सन्मानित करतील. जोरदार टाळ्या होऊ दे. सत्कार समारंभ जवळजवळ संपन्न झालेला आहे. पुढील जो ऑर्केस्ट्राचा भाग आहे तो कार्यक्रम या ठिकाणी सुरू होईल. तत्पूर्वी हा जो संगीतमय असा कार्यक्रम या ठिकाणी या कार्यक्रमाची निर्मिती केलेली आहे ते आमचे बौद्धाचार्य आदरणीय विनोदजी कांबळे यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी येऊन मुंबई संघाचे सन्माननीय अध्यक्ष दीपक दाजी कांबळे यांच्याकडून त्यांचा या ठिकाणी पुष्प देऊन त्यांना सन्मानित करण्यात येईल. विनोदजी कांबळे यांचं प्रतिनिधित्व करतील त्यांचे सुपुत्र अविनाश विनोद कांबळे हे आपल्या पप्पाचा सत्कार या ठिकाणी स्वीकारत आहेत. पुढील कार्यक्रमाची रूपरेषा हे कांबळे सर आपल्याला या ठिकाणी सांगतील. यानंतर पुन्हा एकदा सर्वांना या ठिकाणी मी सर्वांचाच पेंडॉलमध्ये बसलेल्या सर्वांचाच सन्मान या ठिकाणी करतो. या ठिकाणी मी या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आणि मुंबई संघाचे अध्यक्ष दीपक कांबळे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत अध्यक्ष भाषण 2 मिनिटातच या ठिकाणी आटपायचं आहे, कारण आपला जो कार्यक्रम या ठिकाणी लगेचच सुरू होणार आहे याची सर्व नोंद घ्यायची. दीपकजी कांबळे सन्माननीय अध्यक्ष महोदय.
सर्वांना क्रांतिकारी जय भीम. आजच्या या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे स्वागत करतो. आजचा हा सोहळा आपल्याला एक ऐतिहासिक ठेवा आहे आणि याचे आपण साक्षीदार आहोत, याचाही आम्हाला थोडासा आनंद आहेच. तत्पूर्वी मी आपणास सांगू इच्छितो, आज ही वेळ आपल्यावर एक आनंदाची क्षणाची आपण वाट पाहत होतो आणि तो कालपासून आपण आनंद द्विगुणित करीत आहोत. आणि याचं श्रेय सर्व बौद्धजन हितवड संघ कापडगाव, स्थानिक विश्वस्त, त्याचप्रमाणे महिला मंडळ आणि मुंबई संघटनेचे सर्व पदाधिकारी. एक महत्त्वपूर्ण गोष्ट जाणीव करून द्यावीशी वाटते की ज्यावेळेला हा प्रश्न उपस्थित राहिला की जीर्णोद्धार सोहळा साजरा करायचा असेल तर आपल्याला एक भव्य दिव्य अशी तथागत गौतम बुद्ध यांची मूर्ती आपल्याला प्रस्थापित करणे आवश्यक आहे. काही गोष्टी आम्हाला अडचणीच्या ठरल्या आणि आयत्या वेळेला आम्हाला प्रश्न पडला की काय करावं. परंतु मी अध्यक्ष झाल्यानंतर माझ्या कार्यकारिणीला विश्वासात घेऊन, त्याचप्रमाणे माझी कार्यकारिणी यांना सुद्धा विश्वासात घेऊन ही एक मोलाची जबाबदारी पार पाडण्याचं भाग्य मला मिळालं. त्याच्यापेक्षा दुसरा आनंदाचा क्षण नाही. आणि ह्या कार्यामध्ये काम करत असताना माझ्याबरोबर एक वजीराची भूमिका सांभाळणारा माझा एक बंधू आणि माझा सेक्रेटरी प्रवीण कांबळे यांच्यासाठी सर्वांनी टाळ्या वाजवा. कारण हे काम माझं एकट्याचं नव्हतं. प्रत्येक दिवशी म्हणजे आम्ही घरगुती कधी बोलत नव्हतो, परंतु भावकीच्या संदर्भात किंवा संघटनेच्या संदर्भात आम्ही तासनतास, जे त्यामध्ये संदेश कांबळे सुद्धा इन्क्लूड होते, कधी कधी आम्ही सकाळी 5 वाजता घरी जायचो आणि हे कालच्या उद्घाटनाच्या आदल्या दिवशीपर्यंत हे आमचं अविरत काम चालू होतं. ही कोणती गोष्ट एखाद्या कुटुंबासाठी किंवा स्वतःसाठी किंवा स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी नव्हती. कारण या गोष्टीमध्ये आमच्या ज्या वाडवडिलांनी, आमच्या ज्येष्ठ लोकांनी हा ऐतिहासिक ठेवा ठेवलेला आहे आणि या ऐतिहासिक ठेवाची संपूर्ण नोंद या भारतातल्या पुस्तकामध्ये नोंद झाली, याच्यापेक्षा आनंद नाही. म्हणून मी माझ्या कार्यकारिणीमध्ये जे लोक आहेत ते माझे उपाध्यक्ष रवींद्र कांबळे, त्याचप्रमाणे प्रवीण भानू कांबळे, त्याचप्रमाणे माझे हक्काचे खजिनदार मंगेश मालवजी कांबळे, त्याचप्रमाणे उपखजिनदार अमर अरुण कांबळे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राहुल लक्ष्मण कांबळे यांनी मला खूप मोलाचं सहकार्य दिलं. आणि ते जर नसते तर ही बुद्धमूर्ती आपणास पाहायला मिळाली नसती. मला तुम्हाला विचारायचं आहे, आपणा सर्वांना बुद्धमूर्ती आवडली का? मग एकदा टाळ्या होऊन जाऊ दे. आणि हे शक्य झालं माझ्या स्थानिक कमिटीचे सर्व पदाधिकारी, त्यांची नावं आपल्याला सर्वांना माहीतच आहेत. त्याचप्रमाणे माझे बंधू, माझे म्हणजे मुंबई कमिटीचे माजी अध्यक्ष दिनेश कांबळे यांनी सुद्धा मला मोलाचं सहकार्य केलं. कारण ही जी काय भावना होती ती आम्ही 1991 पासून अविरत चालू ठेवली होती. आणि ही चालू ठेवत असताना सन 2001 मध्ये माझ्याबरोबर दिनेश कांबळे हे उपसचिव होते आणि मी स्वतः सेक्रेटरी होतो. आणि त्या सेक्रेटरीच्या या कार्यकारिणीमध्ये माझ्याबरोबर अध्यक्ष म्हणून शंकर रामा कांबळे होते. एक कम्युनिकेशन चांगलं होतं आणि या कम्युनिकेशनमध्ये जी साथ तुम्हाला मिळते ती आजपर्यंत पाहायला मिळाली आहे, याचा सुद्धा मला आनंद वाटतो. प्रत्येक गोष्ट ही कम्युनिकेशनद्वारे तुम्हाला आनंद देत असते. आणि मधल्या पिरियडमध्ये, त्याच पिरियडमध्ये आमचे या विश्वस्त संघाचे कार्यकुशल सेक्रेटरी किरण कांबळे, त्याचप्रमाणे खजिनदार मिलिंद कांबळे यांचं खूप मोलाचं सहकार्य आम्हाला आत्ताच्या या 6 महिन्यामध्ये खूप मोलाचं सहकार्य मिळालं. त्यामुळे मी सुद्धा
त्यांचं स्वतः हार्दिक अभिनंदन करतो आणि असंच सहकार्य आपलं पुढे चालू ठेवावं. दुसरी एक गोष्ट महत्त्वाची नोंद करावीशी वाटते. माझे बंधू राजेंद्र कांबळे, त्याचप्रमाणे आमचे चुलते आणि या विश्वस्त कमिटीचे माजी अध्यक्ष मालोजी दादू कांबळे यांचा या कार्यामध्ये खूप मोलाचा सहकार्य मिळालं. कारण ही सुरुवात होणं गरजेचं होतं आणि सुरुवात झाली आणि सुरुवात झाल्यानंतर आम्हाला एक थोडासा चालना मिळाली. आपण काय करावं किंवा काय करू नये याचं नियोजन आयोजन हे सर्व त्यांच्या विचाराने आम्ही पुढे रेटत नेलं आणि आज आम्ही यशस्वी झालो. आजचा हा सोहळा फार उत्साहात मोठा साजरा झाला. त्यानिमित्तानं आपण सर्वांनी सहकार्य केलं. आपण पाहुणे मंडळी, त्याचप्रमाणे आमच्या बहिणी, त्याचप्रमाणे सासूरवासीन म्हणजे ज्या आपल्या या ठिकाणी स्थायिक झालेल्या आहेत, त्यांचं सुद्धा या ठिकाणी खूप खूप सहकार्य मिळालं. त्याबद्दल मी संपूर्ण संघटनेच्या वतीने धन्यवाद व्यक्त करतो. आणि पुढील आजचा जो मनोरंजनचा कार्यक्रम आहे, माझ्या भीमाच्या नावाचं हे वादळ आहे आणि हे वादळ आपल्या सर्वांपुढे आपणाला एक तेजस्वी प्रकाशाप्रमाणे तेवत ठेवेल अशी मी आशा व्यक्त करतो. आणि सर्वांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो. आपलं आयुष्य आरोग्य सर्वांना समाधानकारक जावो अशी या क्षणी मी आपणा सर्वांना भगवंताचरणी प्रार्थना करतो. जय भीम, नमो बुद्धाय. थोडासा उशीर झालेला आहे, पण सगळ्यांचं या ठिकाणी नामावलक करणे आणि त्याचबरोबर सर्वांना या ठिकाणी त्यांचा जो सन्मान सत्कार आहे ते देणे हे फार महत्त्वाचं होतं. म्हणून हा प्रपंच चाललेला आहे. यानंतर सर्वांचे आभार मानण्याचं जे काम आहे, जाहीर आभार, प्रभाकर कांबळे यांनी सगळ्यांचे जाहीर आभार मानावे अशी मी आपणास विनंती करतो. आणि 2 मिनिटातच या ठिकाणी आपला कार्यक्रम सुरू होईल. जे कलाकार आहे, या कलाकारांना आपण सर्वांनी जोरदार सुरुवातीला शुभेच्छा देऊया. आणि या ऑर्केस्ट्राचे सर्व विनोद कांबळे यांचा सुरुवातीला सन्मान सत्कार केलेला आहे. त्यामुळे त्याचबरोबर एवढ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये एखादी छोटीशी गोष्ट या ठिकाणी राहून जाते. आमचे ज्याने ही सर्व सुशोभीकरण केलेलं आहे ते आमचे कुडतडकर हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान सत्कार करणे फार महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे आपण या ठिकाणी बुद्धपीठावरती यायचं आहे आणि आपला जो सन्मान आहे तो स्वीकारायचा आहे. दोघांनीही यायचं आहे. दोघांनी या. ठीक आहे. अध्यक्ष यांना मी विनंती करतो की त्याचा सन्मान या ठिकाणी करावा. सर्व कलाकार तयार आहेत ना? या साजरा करणाऱ्या उत्सवाचे आपण सर्वजण साक्षीदार आहात आणि म्हणून मी इथे उभा आहे. आपल्या सर्वांचे आभार मानतो. आणि ही जी रोषणाई केलेली आहे त्याचे मगाशी आभार मानून झालेले आहेत. परंतु जी ही आपण ध्वनी ऐकतोय, हा ध्वनी आपले गजा कुडतरकर यांचा देखील आभार मानायला हवेत. त्याच्यानंतर सुमेध सकपाळ, जे आपण फोटोग्राफी बघतोय किंवा यूट्यूबचं जे चित्रीकरण परवा आपल्याला जो यूट्यूबचा 4 दिवसापूर्वी किंवा 5 दिवसापूर्वी आपण यूट्यूब पाहिलं असेल आणि लाईक शेअर केलं असेल, असे सुमेध सकपाळ यांचं देखील आभार व्यक्त करतो. सर्व मान्यवर सुमेध सकपाळ यांनी मंचावर यायचं आहे. मी स्थानिक संघाचे अध्यक्ष विश्वास कांबळे यांना विनंती करेन की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. मंचावरील सर्व कार्यकारिणी, त्यांचे सभासद आणि महिला त्यांचे कार्यकारिणी सभासद यांना विनंती करेन की हा कार्यक्रम संपन्न झाला असं मी जाहीर करतो.